नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारंजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्याधिकाऱ्यांची बदली रद्द करा. कारंजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या असलेले वैद्याधिकारी अनिल सलगरे यांची या केंद्रातून बदली करण्यात येत आहे. त्याचबरोबर डोळ्यांच्या डॉक्टरांची बदली अगोदरच करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती होणार आहे. सध्या असलेले वैद्याधिकारी व ज्यांची बदली करण्यात आली ते डोळ्यांचे डॉक्टर या परिसरातील जनतेला रुग्णांना चांगली सेवा देत असताना त्यांची बदली म्हणजे कारंजगाव परिसरावर एक प्रकारे अन्यायच आहे. सध्या असलेल्या वैद्याधिकाऱ्यांची बदली रद्द करावी व डोळ्यांचे डॉक्टर पुन्हा आणावेत. जर ही प्रक्रिया 15 ऑगस्टच्या आत झाली नाही तर आम्ही 16 ऑगस्टला आरोग्य केंद्राला कुलूप घालून या केंद्रासमोर उपोषणास बसून आंदोलन छेडू असा इशारा तिसऱ्या आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे तालुका व जिल्हा वैद्याधिकाऱ्यांना देत असल्याचे तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू पिचडे यांनी कारंजगाव आरोग्य देताना म्हणाले. हे निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, सुदीप कांबळे, संजय गावडे, महादेव डांगे, दत्तू हंडे यांच्यासह ग्रामस्थ व रुग्ण उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी आजूबाजूच्या गावातल्या लोकांना फार मोठा प्रॉब्लेम होऊ लागलेला आहे. कारण डिलिव्हरी पेशंट असतील किंवा ॲक्सिडेंट पेशंट असतील त्या पेशंटांना आम्हाला इंचगर्जी किंवा हुपऱ्या ह्या ठिकाणी घेऊन जायला लागलं आहे. म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी अनिल सलगर सरांना या ठिकाणी निवेदन देतो. यांच्यामार्फत जिल्हा अधिकारी जिल्हा डॉक्टरांना आणि तालुका डॉक्टरांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही 15 तारखेच्या आत जे इथे ज्या लोकांना तुम्ही ट्रान्सफर केला आहे आणि साहेबांचं सुद्धा या ठिकाणी बदली करायचा प्रयत्न सुरू आहे, यांची बदली करायला आहे यांना आहे असंच तुम्ही ठेवावं. नाहीतर आम्ही 15 तारखेपर्यंत बघणार आणि 16 तारखेला आम्ही सरकारी दवाखान्याच्या पुढे किल्ली घालून या ठिकाणी सर्व कारंजगाव ग्रामस्थांना आजूबाजूचे लोक या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहे. आणि ह्याची दखल ह्या भागचे शासक असतील, ह्या भागचे आमदार असतील, ह्या भागचे खासदार असतील यांनी याची दखल घ्यावी, लोकप्रतिनिधी दखल घ्यावी. दखल घेऊन जे कारंजगावच्या ग्रामपंचायत किंवा कारंजगावच्या आमच्या लोकांची जे अन्याय व्हायला लागला हे थांबवावं. कारण जिथं आरोग्य चांगलं आहे तिथं गाव चांगलं आहे, तिथं आरोग्य चांगलं नाही तिथं गाव चांगलं नाही. म्हणून मी सर्वांना लोकप्रतिनिधींना विनंती करतोय की 15 तारखेच्या आत जे या ठिकाणी डोळ्याचे डॉक्टर होते त्यांच्या बदली झाल्यामुळं आम्हाला एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की प्रत्येक महिन्यामध्ये 4-5 लोकांचा या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन आम्ही भारतीय विद्यापीठला नेऊन करत होतो, ते डॉक्टर नेऊन करत होते. पण आता त्या लोकांना कोण वाली नाही झालेला आहे. त्याच पद्धतीने विविध जे रोग आहेत तिथं असणारे डॉक्टर असतील, सिस्टर असतील, कमी पगारावरती राबतात. पण मेन जे आवश्यकता डॉक्टर ते डॉक्टर या ठिकाणी नसल्यामुळे आमच्या लोकांचा फार प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतोय, आम्ही 15 ऑगस्टची डेडलाईन देतो, नाही तर 16 तारखेला आम्ही ह्या सरकार दवाखान्याच्या पुढे उपोषण करणार. एवढंच मी याच्याकडे थांबतो. नित्यच थांबतो.